शारंगधर बालाजी उत्सव सोहळ्याला ध्वजपूजनाने प्रारंभ। आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर येथील शारंगधर बालाजी उत्सव सोहळ्याला शुक्रवारी 6 डिसेंबर रोजी विधीपूर्वक ध्वजपूजन व ध्वजारोहण करून प्रारंभ करण्यात आला। संस्थानचे अध्यक्ष ॲडव्होकेट संजय सदावर्ते यांनी सपत्नीक ध्वजाचं विधिवत पूजन केलं। त्यानंतर संस्थानचे सचिव दीपक पांडे, कोषाध्यक्ष डॉक्टर विनय सावजी, विश्वस्त उमेश मुंदडा, डॉक्टर नंदकुमार उमाळकर, ॲडव्होकेट हेमंत देशमुख, विजय भिते, अभय सावजी, गोपाल अग्रवाल या सर्वांनी बालाजी प्रतिमेचे पूजन करून सपत्नीक ध्वजपूजन केले। संस्थानचे ध्वजदाते हरिकिसन बियानी, भागवत कथेचे यजमान मुख्य यजमान अजय भाऊ उमाळकर यांनी सुद्धा ध्वजपूजन केले। तसेच उपस्थित भक्तांनी सामूहिक पूजन केले। तसेच विष्णू सहस्त्रनाम महिला मंडळाच्या वतीने संस्थानला नवीन सतरंजी अर्पण केली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंकज किंबहुने यांनी केले। यानंतर वाद्यांच्या गजरात ध्वजासह मंदिराला प्रदक्षिणा करण्यात आल्या। पौरोहित्य गोविंद पिंपरकर, दीपक महाराज जोशी यांनी केले। यावेळी माजी खासदार हंसराज अहिर यांनी सुद्धा उत्सवाला भेट देऊन श्री बालाजींचे दर्शन घेतले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी व्यवस्थापक हनुमंत देशमुख यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले। तसेच आज संभाजीनगर येथील दत्ताजी भाले रक्तपेढी यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। त्यामध्ये 75 रक्तदात्यांनी रक्तदान केले। तसेच श्री बालाजी संस्थान मेहकर यांच्या वतीने मेहकर येथील डॉक्टर गजानन नंदकुमार उमाळकर व शिबिरातील तज्ञ डॉक्टरांच्या वतीने भव्य हृदयरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये भक्तांच्या मोफत ECG, 2D इको व रक्ताच्या संबंधित तपासण्या करण्यात आल्या। सदर शिबिराला भरपूर प्रतिसाद मिळाला। जवळपास 100 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या। बालाजी प्रकट दिन महोत्सवला सुरुवात झाली। या महोत्सवात भव्य असं आरोग्य निदान शिबिरचे आयोजन श्री बालाजी संस्थान व डॉक्टर नंदकुमार उमाळकर यांच्यातर्फे करण्यात आले। या शिबिरात मोफत ECG, 2D इको तसेच रक्त तपासणी करण्यात आली। या शिबिरात तज्ञ डॉक्टर गजानन नंदकुमार उमाळकर यांनी रुग्ण तपासणी केली। या शिबिराचे उद्घाटन बालाजी संस्थानचे अध्यक्ष ॲडव्होकेट संजय सदावर्ते व सर्व विश्वस्त यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी रुग्ण व संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते।